प्रेक्षकांनो, हे सिनियर बयोला म्हणत असतात, जास्ती शहाणपणा करतेस का ग? बयो म्हणते, शहाणपणा नाही म्हणत, याला आत्मसन्मान म्हणतात आणि तो कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाही. आपण सगळेच इथे शिक्षण घ्यायला आलेलो आहे, डॉक्टर व्हायला आलोय. डॉक्टर होणं म्हणजे एक नैतिक जबाबदारी असते, हे तुम्हा सगळ्यांच्या लक्षात यायलाच हवं. तुम्ही सिनियर आहात म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, पण तुम्ही आम्हाला कसंही नाही वागू शकत. वैभवी म्हणते, जाऊ दे ना बयो, कशाला उगाच. बयो म्हणते, नाही नाही जाऊ दे कसं, ते आपल्याशी चुकीचं वागताय हे त्यांना कळलं पाहिजे की नाही. आणि पुन्हा एकदा सांगते, पुन्हा आम्हाला त्रास द्यायला जाल तर तुमची पुन्हा मी तुम्हाला घाबरणार नाही. मी इथे कोणाशी पंगा घ्यायला आलेली नाही आहे, मी इथे शिकायला आली आहे, डॉक्टर व्हायला आली आहे. आणि हे तुम्ही सगळ्यांनी पण लक्षात ठेवा. बयोने या सगळ्या सिनियरला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. प्रेक्षकांनो, छान वाटलं हे सगळं ऐकायला. आता ते चांगलं दाखवत आहे हे मात्र नक्की. बयो आता अभिराम आणि वैभवी सोबत गेली आहे कॅन्टीनमध्ये. मागणं इडा येते आणि या सगळ्यांना चिडवायला लागते, अरे अरे अरे, खूपच तुमचा अपमान करून गेली नाही, ही लहानपणापासून अशीच आहे, अति आगाव आहे, काय दळभद्री पोरगी आहे आणि तुमचा अपमान करून गेली. आता हे सगळे इराकडे नुसते बघायला लागतात, कारण यांना काही कळतच नाही इरा काय बोलली आहे ते. असो, तर आता इकडे हे दुसरे कोणी प्रोफेसर आहेत, ते दुष्यंतना म्हणतात की सर तुम्ही बोलवलं होतं. दुष्यंत म्हणतात, हो, फर्स्ट इयरमधली मुलगी आहे सरस्वती भारती, तिला कॉलेजमधनं काढायचं आहे. ते म्हणतात, काय, पण तिने तर खूप चांगले मार्क्स मिळवलेत. दुष्यंत म्हणतात, तुम्ही ओळखता का तिला? त्यावर हे प्रोफेसर म्हणतात, हो ओळखतो तिला, चांगले मार्क घेतलेले आहेत त्या मुलीने, पण तिला का काढायचं आहे? सर, आधी तुम्ही सांगितलं असतं तर एखादी सीट रिकामी ठेवता आली असती ना. दुष्यंत म्हणतात, मला तरी आधी कुठे माहिती होतं, पण हे बघा, आपल्याला असं दाखवायचं आहे की तिची चुकी आहे. कॉलेजचा नियम भंग करून आपण तिला काढत नाही आहोत असं दिसलं पाहिजे. आणि इकडे डॉक्टर शुभंकर त्या रूमच्या बाहेर पडलेत अचानकपणे, आणि ही सिस्टर एकदम पटपट पळत पळत सांगायला आली आहे त्या दुष्यंतना की ते पेशंट रूमच्या बाहेर पडलंय म्हणून. दुष्यंत लगेच त्या शुभंकरांच्या रूमकडे धाव घेतात. तिथे शुभंकर नसतात आणि ते त्या सिस्टरला खूप दम भरतात की तुम्ही असा कसा काय हलगर्जीपणा केला, तुम्हाला जास्तीचे पैसे कशासाठी मोजतो मी, जा आता, तोंड काय बघताय, शोधा त्या पेशंटला. आता इकडे अभिराम, बयो आणि वैभवी प्रॅक्टिकलसाठी जात असतात. अभिराम बयोला सांगतो, अगं माझं सिनियर फ्रेंड आहे, मी त्याला विचारलं, तो 6,000 त्याची पुस्तकं द्यायला तयार आहे. बयो म्हणते, बाप रे, 6,000 खूप झाले रे अभिराम. अभिराम म्हणतो, अगं मी 15,000 घेतली होती, 6,000 म्हणजे खूप कमी आहेत माहिती आहे तुला, मला जर मिळाले असते तर मी पटकन घेतले असते. बयो म्हणते, अरे तुझ्यासाठी ही रक्कम कमी असेल, पण माझ्यासाठी खूप जास्ती आहे. माझ्या गावातल्या लोकांनी पैसे जमा करून मला इथे पाठवलं आहे. आमच्या गावातल्या लोकांचं असं नसतं रे अभिराम, आम्ही खूप मोठी मोठी स्वप्न बघतो, पण आमच्याकडे पैसा नसतो. खेड्यातले आई वडील मुलाला पोटाला चिमटा काढून वाढवतात, तुम्हाला नाही कळणार हे सगळं. तिथे सरस्वतीची मूर्ती दिसते तिला. आता ती विचार करते की तिथे जाऊन हात जोडावं, म्हणून ह्या दोघांना म्हणते, तुम्ही जा पुढे, मी येते. आता हे दोघं जण गेलेत प्रॅक्टिकलसाठी का कुठे लायब्ररीमध्ये समथिंग, पण तेवढ्यात आता दुष्यंत आणि ते पिऊन हे सगळेच जण डॉक्टर शुभंकरांना शोधतायत. अख्ख्या दवाखान्यामध्ये ते कुठेच दिसत नाहीये. शुभंकर हळूहळू एक एक पायरी खाली उतरत असतात. गौतमी वैतागलेली असते, ती मनाशीच बडबडत असते, आता हा शुभंकर बेशुद्ध राहणार आहे की काय, याची सही पाहिजे होती इम्पॉर्टंट डॉक्युमेंटवर. आणि आता तिने फोन लावलाय तर फोन लागत नसतो दुष्यंतचा, म्हणून तिने त्या सिस्टरला फोन लावलाय आणि ती सिस्टर सांगून देते की इथे ना जरा प्रॉब्लेम झालाय सर, त्याच्यात बिझी आहे, ते पेशंट बाहेर गेलेत त्यांच्या खोलीच्या. हे ऐकून गौतमीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. काय? आणि ती त्या सिस्टरला बऱ्याच 2-4 ऐकवून देते शिव्या तिच्या भाषेमध्ये, तुम्ही असं कसं करू शकता वगैरे वगैरे. आणि आता सुमनने हे ऐकलंय, तिच्या लक्षात येतं की पेशंटबद्दल कोणाबद्दल बोलत असेल माझी वहिनी, पण आता तिला असं वाटतं की हे शुभंकरांबद्दलच असेल. कदाचित सुमनला काहीतरी माहिती आहे प्रेक्षकांनो, म्हणून ती गडबडीमध्ये कॉफी घेऊन आली गौतमीसाठी आणि मुद्दाम तिने खाली सांडली म्हणजे गौतमी शांत बसेल. आणि तिला विचारते की दादाबद्दल बोलत होतीस ना फोनवर, आणि गौतमी आव देखानं ताव सटकन त्या सुमनच्या कानाखाली मारली आहे तिने आणि तिला म्हणते, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही, माझं फोनवरचं बोलणं चोरून ऐकत होतीस काय, लायकीत राहायचं, चल हे सगळं साफ करून घे, तुला यासाठीच इथे आणलंय मी. प्रेक्षकांनो, कसली ओव्हर स्मार्ट समस्या ना ही गौतमी, स्वतःला भयंकर बाह्यपणा. असो, आता इकडे बयो सरस्वतीला प्रार्थना करत असते, देवा, माझी आई नेहमी म्हणायची की सगळं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही. आता माझ्याकडचे राहिले सायलेले पैसेही संपत आलेत, मी आता काय करू, मला अजून पुढे खूप शिकायचं आहे, आणखीन तर आत्ताशी तर सुरुवात आहे, माझी पैशाची सोय कशी होईल रे देवा.
माझा काजवा जर असता तर त्याने जीवाचं रान केलं असतं आणि माझं स्वप्न पूर्ण केलं असतं. आत्ता इरा जे काही बोलली मागे की बाबा सोडून गेले त्यांना, मला या गोष्टीचा विश्वासच बसत नाही आहे. बाबांचा जीव किती तिळतीळ तुटायचा आमच्या तिघांसाठी आणि ते सोडून जातील, शक्यच नाही आहे. पण देवा, ते जिथे कुठे असतील त्यांना सुखी ठेव आणि लवकर आमच्याकडे परत येऊ दे. आता तेवढ्यात मागे शुभंकर असतात आणि आता मला वाटलंच प्रेक्षकांना एवढ्या लवकर काही बयोची आणि त्यांची भेट दाखवणार नाही आहे. आता ते बयो म्हणतात आणि अचानक बयो मागे वळून बघणार, तेवढ्यात दुष्यंत शुभंकरांच्या समोर असे उभे राहिलेत आणि बयोला फक्त दुष्यंतच दिसतं आणि दुष्यंतच्या समोर शुभंकर आहेत हे बयोला काही दिसलं नाही आहे. आणि शुभंकरांना ते दोन पिऊन हात धरून घेऊन जात आहेत वरती. डॉक्टर शुभंकरांची परिस्थिती फारच भयंकर दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांना. बघवलं नाही जाते त्यांच्याकडे. आता बयोला कळत नाही की असं का घेऊन जात आहे ह्या माणसाला दोघं जण धरून, आणि ती वर बघतच राहते आणि देवाला प्रार्थना करते, देवा रवळनाथा, जो कोणी माणूस आहे हा, याला लवकर बरं कर. तर आता प्रेक्षकांनो इकडे शुभंकरांना इंजेक्शन देऊन पुन्हा एकदा बेशुद्ध करण्यात आलं आहे. शुभंकर झोपेतच बडबडत आहे, मला देवगडला जायचं आहे, माझी बयो पण आली आहे, मला इमर्जन्सी आहे, मला जाऊ द्या माझ्या देवगडला, असे झोपेत बरळत असतात ते. आता हे दम भरतात त्या सिस्टरला, पुन्हा जर असा हलगर्जीपणा केला तर जॉबवरनं काढून टाकेल. अभिराम आणि वैभवी बयोबद्दल बोलताय. सहज अभिराम म्हणतो, बयो आली नाही ना अजून. वैभवी चिडवायला लागते, काय रे तू कधीपासून तिला बयो म्हणायला लागलाय. अभिराम म्हणतो, अगं सहजच, पण असं तिला सांगू नको, तिला आवडलं नाही तर. वैभवी म्हणते, अरे आवडेल रे तिला, तू पण तिच्या चांगल्या फ्रेंड्सपैकी एक आहेस. अभिराम म्हणतो, हो ग, पण ती केव्हा काय करेल ना त्याचं काही सांगता येत नाही. अगं बघ ना ती बाई, तिला किती बोलून गेली, कोण होती ती बाई, आणि ती इरा ती शहरात राहते आणि बयो आली आहे गावातनं, त्या दोघींचं काय रिलेशन असेल. नाही, तिला मी एकदा विचारायला गेलो पण तिने मला टाळलं ग. असं कसं एकदम विचारणार ना आपण, पण काय म्हणत असतं तिचं तिलाच माहिती, केव्हाही येते केव्हाही जाते. आता ही वैभवी म्हणते, हो ना रे, आपण असं डायरेक्ट नाही विचारू शकत ना तिला. बरं चल आपण लायब्ररीत जाऊया. गौतमी निघालेली असते दवाखान्यात यायला, तेवढा तिला रस्त्यात दुष्यंतचा फोन येतो. ते दुष्यंत म्हणतात, अगं गौतमी त्यांना ऐकवते, काय रे तुला किती वेळचा फोन करत होते, मी उचलत का नाही आहेस. ही त्या दुष्यंताला फारच वाटेल ते बोलते हा प्रेक्षकांनो, तशी ती सगळ्यांनाच बोलते म्हणा. तर हे म्हणतात, अगं काही नाही, थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर गौतमी म्हणते, मला माहिती आहे काय प्रॉब्लेम झालाय, असली कशी सिक्युरिटी आहे रे तुझी, तुझ्या भरोशावर मी तिथे शुभंकरला ठेवलं होतं ना, आणि तू काय केलंस, हे असं कसा हलगर्जीपणा केलास. त्यावर दुष्यंत काही बोलणार तर ही इतकी बडबड करून घेते स्वतःच. तुला माहिती आहे ते हे शुभंकरचं पितळ जर बाहेर उघडं पडलं ना तर मी जेलमध्ये जाईल. माझी मुलं पण आता त्याच कॉलेजमध्ये शिकताय, त्यांना कळता कामा नये की त्यांचा बाबा तिथेच होता इतक्या वर्षापर्यंत. या दुष्यंताला शेवटी कंटाळा आलेला असतो गौतमीचं बोलणं ऐकून, ते फोन असे बाजूला करत असतात. पण आता गौतमी मात्र बोलतच राहते. ते दुष्यंत म्हणतात, मी त्यांना दुसरीकडे शिफ्ट करायचा विचार करतोय. पण गौतमी म्हणते, नाही तू डिसिजन घेऊ शकत नाही, मी तिकडे येते आहे. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय गौतमी शुभंकरांच्या जवळ बसतीये जाऊन त्यांच्या रूममध्ये आणि म्हणतीये, तुला तडपवून मारायचं आहे मला, इतक्या सहजासहजी सुटका नाही आहे, मला नडतोस काय. आणि आता बयो त्यांना आधी भेटली आहे का नंतर माहीत नाही, पण बयो त्यांच्याशी वाद घालते त्या गौतमीशी की मला सांगा माझे बाबा कुठे आहेत. गौतमी म्हणते, मला नाही माहिती का तुझा बाबा कुठे आहे. त्यावर बयो म्हणते की मला माहिती आहे, असं होऊच शकत नाही की तुम्हाला माहिती आहे माझे बाबा कुठे आहेत. तर प्रेक्षकांनो बघितलं ना, पुन्हा एकदा हुकाचूक झाली. खूप इंटरेस्टिंग दाखवत आहेत ते. पण आता पुढे बघूयात बयोच्या शिक्षणाचे पुढचे पैसे आणि पुस्तकाचे पैसे कसे जमा होतात. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.